नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण उत्तरांसहित वाचू. पहिले विधान, शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. दुसरे विधान, छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तिसरे विधान, नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. चौथे विधान, हिरोजी इंदुलकर हा शिवकाळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. पाचवे विधान, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. प्रश्न दुसरा, एका शब्दात लिहा. 10 गुणांसाठी 10 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी दौलत खान. दुसरा प्रश्न, बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल राजा. तिसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज. चौथा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज. पाचवा प्रश्न, राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई. सहावा प्रश्न, बुंदेलखंडात याचे राज्य होते छत्रसाल राजा. सातवा प्रश्न, इराणचा बादशाह नादिर शाह. आठवा प्रश्न, अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 9, इंदोरच्या होळकरांच्या सत्तेचा संस्थापक मल्हारराव होळकर. आणि प्रश्न क्रमांक 10, गावचे संरक्षण करणारे पाटील. प्रश्न तिसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, किल्ल्यावर कोणते अधिकारी असत? उत्तर, किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी असत. दुसरा प्रश्न, हेर खात्याकडे कोणते काम होते? उत्तर, शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवून ती महाराजांना देण्याचे काम हेर खात्याकडे होते. तिसरा प्रश्न, बाजीरावाचा मृत्यू केव्हा आणि कुठे झाला? उत्तर, एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. चौथा प्रश्न, माधवरावाने आपल्या कारकिर्दीत कोणाचा बंदोबस्त केला? उत्तर, माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम व हैदर अली यांचा बंदोबस्त केला. पाचवा प्रश्न, बादशाहने महादजीला कोणते पद देऊन गौरव केला? उत्तर, बादशाहने महादजीला वकील ई मतलक हे पद देऊन गौरव केला. प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आहे. आपण उत्तरांसहित वाचू. पहिले विधान, संविधानाच्या प्रस्तावनेला प्रास्ताविका किंवा उद्देशपत्रिका म्हणतात. दुसरे विधान, प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते. तिसरे विधान, भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. चौथे विधान, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. पुढे आहे प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न आहे, मूलभूत हक्क म्हणजे काय? उत्तर, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क म्हणतात. मूलभूत हक्क व्यक्तीला जन्मताच मिळतात. दुसरा प्रश्न, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय? उत्तर, संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. तिसरा प्रश्न, संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश का करण्यात आला? उत्तर, नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न 6वा, योग्य जोड्या जुळवा. 4 गुणांसाठी आहे. 1, मऊ व दाट केस असलेले प्राणी. त्याचा क पर्याय बरोबर आहे टुंड्रा प्रदेश. 2, उबदार व कोरडा हिवाळा. त्याचा अ पर्याय बरोबर आहे गवताळ प्रदेश. 3, ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास. त्याचा ड पर्याय बरोबर आहे भूमध्य सागरी प्रदेश. आणि 4, दर्यावर्दी लोक. त्याचा ब पर्याय बरोबर आहे पश्चिम युरोपीय प्रदेश. प्रश्न 7वा 6 गुणांसाठी आहे. 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1, गवताचे विस्तीर्ण कुरणे कोणत्या प्रदेशात आढळते? उत्तर, स्टेप्स व प्रेरी प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. दुसरा प्रश्न, विघटित झालेल्या जैविक पदार्थास काय म्हणतात?
विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. 3. पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग कसा आहे? लंबवर्तुळाकार. तुम्ही फक्त एका शब्दात उत्तर लिहायचे आहे. 4था प्रश्न, कोणता व्यवसाय घरगुती व व्यापारी तत्वावर केला जातो? कुक्कुटपालन हा व्यवसाय घरगुती व व्यापारी तत्वावर केला जातो. 5वा प्रश्न, समुद्र किनाऱ्यावरील लोकांच्या वस्तीला काय म्हणतात? उत्तर, समुद्र किनाऱ्यावरील लोकांच्या वस्तीला कोळीवाडा म्हणतात. 6वा प्रश्न, रस्ते एकमेकांना समांतर असणाऱ्या वस्तीला काय म्हणतात? रेषाकृती वस्ती. प्रश्न 8वा, चुटकीबरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. पहिले विधान, प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात. बरोबर. दुसरे विधान, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुवतीय प्रदेशात जास्त आढळतात. चूक. तिसरे विधान, पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. बरोबर. चौथे विधान, वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. चूक. प्रश्न 9वा 6 गुणांसाठी आहे. भौगोलिक कारणे द्या. 3 विधानांची कारणे द्या लिहायची आहेत. प्रत्येक विधानाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले विधान, मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात, कारण मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिमी पाऊस पडतो. या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. दुसरे विधान, मृदेची अवनती होते. उत्तर, शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. अशा प्रकारे मृदेची अवनती होते. तिसरा प्रश्न, समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? उत्तर, समोच्चतादर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.